मस्तपैकी टाळ मृदुंग नंतर विंडे तबला पेटी इथे तुतारी आहे मस्तपैकी साकारण्यात आलेले आहे. इथे आज यावर्षीची थीम फुलांचं प्रदर्शन बघायला चिल्ली पिल्ली आली शाळेतली मस्तपैकी खेळत आहेत. मस्तपैकी वेस्टेजपासून बनवलेलं जास्त टायरची पासून बनवलेलं हे रणगड आहे. ते आज लता दिदींची पुण्यतिथी आहे, चौथी पुण्यतिथी आहे. 2022 साली आपल्याला सोडून गेल्या लता दिदी. तर तुम्ही बघू शकता लता दिदींची इथे चित्र आकारण्यात आलेलं आहे. मस्त आहे. म्हणून ही म्युझिकल थीम यावर्षी घेऊन आलेली आहे राणीची बाग आपल्यासाठी. म्हणजे नमस्कार, आपण आहोत आत्ता राणीच्या बागेमध्ये. तुम्हाला मागे बॅकग्राऊंड दिसत असेल. राणीच्या बागेत आलो आहे. तर आज आहे 6 फेब्रुवारी, 6 ते 8 फेब्रुवारी असं राणीच्या बागेत मुंबईचं पुष्प महोत्सव भरणार आहे. त्यासाठी आपण खास आलो आहोत राणीच्या बागेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की 6 तारखेपासून पुष्प महोत्सव आलो आहे. त्यासाठी आपण खास आलो राणीच्या बागेत. आतमध्ये जाऊया. आपल्याला खूप एक्सायटेड आहे कोणत्या प्रकारचं यावर्षी नवीन काय बघायला मिळत आहे. तर ते सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सगळ्यांसाठी मोफत असणार आहे. चला एक्झिबिशन बघायला आतमध्ये निघूया. आता जाणार आहोत. जे तुम्हाला दिसेल सुस्वागतम. इथून आपली एंट्री सुरू होणार आहे. मेन गेटनी आतमध्ये आलं समोरच उजव्या बाजूला पहिला जो पार्किंग लॉट आहे तिथे हे एक्झिबिशन भरवतं दरवर्षी. मस्त आहे की फुलांचं. यावर्षी एक्सायटेड आहे मी, कारण वेगळी थीम बघायला मिळणार आहे आपल्याला. दरवर्षी वेगवेगळी थीम असते. तर आता बघूया कोणती थीम आहे. तिथे बघा, इथे हे आहे पालिकेचं बोर्ड 2026 मुंबई पुष्पोत्सव. मुंबई पुष्पोत्सव स्टेज उभारण्यात आला आणि इथे पहिलाच आपल्याला सेल्फी पॉईंट बनवण्यात आला आहे फुलपाखराच्या रूपात. मस्त आहे की बघा फोटो काढतात सगळेजण. स्वतःचं बघत पण नाही काय सेल्फी पॉईंट बनवण्यात आलेला आहे. हा बुकेमध्ये बुकेचं ते बनवण्यात आलेलं आहे. आल्यावर हे बुके बघायला मिळतं मला. त्याचा पंजाब बघू शकतो. इथे वेगवेगळे प्रकारचे बुके ठेवण्यात आलेले आहेत. एक नंबर डिझाईनमध्ये बुके. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवण्यात आले फुलांपासून. वाव बघा तुतारी, इथे पेटी मस्त साकारण्यात आली. वाव हे बघा एक नंबर आहे. पेटी साकारण्यात आली. इथे तुम्हाला तबला आहे, डक्का तबला. नंतर इकडे मृदुंग, या साईडला मृदुंग आणि हे बनवण्यात आलं आहे. बरेच असे सगळे इन्स्ट्रुमेंटल साकारण्यात आले. यावर्षी दरवर्षी वेगळी थीम असते. तर आता यावर्षी इन्स्ट्रुमेंटल थीम घेऊन आले त्यासाठी. बघा मस्त आहे. बघा एक नंबर आहे. सगळं बघत राहावं असं वाटतं. नक्की भेट द्या. इथे बासुरी आहे, टाळ मृदुंग नंतर विणा ते साकारण्यात आलेली आहे. इथे तबला पेटी तिथे तुतारी आहे. समस्त इथे साकारण्यात आलेले आहे. इथे आज यावर्षीची थीम एक नंबर आहे. एक नंबर आहे. पूर्ण फोटो येत नाही आहे व्हिडिओमध्ये. तर म्हणजे इथे लता दिदींचं एक साकारण्यात आलेलं आहे चित्र. आज लता दिदींची पुण्यतिथी आहे, चौथी पुण्यतिथी आहे. 2022 साली आपल्याला सोडून गेल्या लता दिदी. तर तुम्ही बघू शकता लता दिदींची इथे चित्र आकारण्यात आलेलं आहे. मस्त आहे. म्हणून ही म्युझिकल थीम यावर्षी घेऊन आलेली आहे राणीची बाग आपल्यासाठी पुष्प महोत्सवात. आणि इथे झाकीर हुसेन यांचं
चित्र साकारण्यात आलेलं आहे. आज तर ते आपल्यात नाही आहेत, 2 वर्ष होऊन गेलेत जाऊन उस्ताद झाकीर हुसेनाना. इथे पुन्हा विणा ठेवण्यात आलेली आहे. एक नंबर आहे, विणा पण बनवण्यात आलेली मस्त आहे फुलांपासून, तुम्ही बघू शकता. शाळांच्या पिकनिक पण आलेल्या आहेत बऱ्याच ही विणा आहे. गिटार मस्त आहे, बनवण्यात आलेली आहे. एक नंबर आहे. या प्रदर्शन नक्की भेट द्या. पण मस्त मस्त आहे हे बघा, मस्त की बनवण्यात आलेलं आहे. इथे मॉडेल्स वेगवेगळे साकारण्यात आलेले आहेत. क्या बोलते हैं साकारण्यात आलेलं आहे. मोड ऑफ ट्रान्सपोर्ट हे ट्रान्सपोर्टचे सगळे सोर्स दाखवलेले आहेत. इकडे बघू शकता विमानाचं एअरवेज आहे, नंतर हे रोडवे, नंतर रेल्वे सगळं ब्रिज साकारण्यात झाला. इथे बघू शकता दुसरं काहीतरी एक मॉडेल आहे, रेन गार्डन म्हणून असं साकारण्यात आलेलं आहे. रेन गार्डन बनवण्यात आलं आहे, बघू शकता इकडे. तर इथे तुम्हाला गांडूळ खत वगैरे जे खताचं नियोजन वगैरे आहे ते तुम्हाला पालापाचोळा ठेवलेलं आहे, त्याच्यातून गांडूळ खत बनतं वगैरे दाखवलेलं आहे. हा मॉडेल साकारण्यात आलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता शाळेची पिढी मुलं जसं की स्कूलमधून आलेले आहेत राणीच्या बागेत या एक्झिबिशनसाठी. अशी भाज्या बघायला मिळतील सगळ्या, पॉपचोय, लाल कोबी, नंतर ब्रोकली आणि बाजूला त्यांच्यासोबतच फुलांचे शेड करण्यात आलेले आहे. ओरेगोनो अशा ह्या सगळ्या विदेशी भाज्या ज्या आपण आजकाल आपल्या जेवणात वापरतो. रणगाडा साकारण्यात आला मस्त आहे की बघा. हो 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 मस्त ते वेस्टेजपासून बनवलेलं आहे, चाका टायरची पासून बनवलेलं हे रणगाडा आहे. ते विदेशी भाज्या सगळ्या, हिरवी झुकुनी, पिवळी झुकुनी, तुम्ही बघू शकता झुकुनीची फळं आलेली आहेत. ते मला बघा फळं दिसतील, पिवळी झुकणी, हिरवी झुकणी. हे बघा केवढं मोठं फळ लागलेलं आहे बघा कुंडीतल्या एका झाडाला. झुकणीची ही सगळी विदेशी भाज्यांची इथे तुम्ही बघू शकता. आता पुढे जाऊया आपण. पुढचं सेक्शन आहे ते म्हणजे बोनसायचं. बोनसाय ट्रीज बघू शकतो मी इथे. पेपर कॉमन हे चिकूचं आहे बोनसाय. चिकू आहे, चिकू आहे. हाँ तो उनके रूट अगर बांधेंगे तो उनको बढ़ाने में ऊपर बढ़ते हैं, पीछे नहीं जाएंगे. बोनसाय ट्री तिथे तुम्ही बघू शकता. वडाचं मस्त की बोनसाय म्हणून काढलं. वडाचं झाड आहे बोनसायमध्ये. दुडुंगाच्या काही जाती म्हणतात त्या आहेत तिथे. हे बोनसायची वृक्ष आहेत काही काही. फुलं पण मस्त काही फुललेली आहेत बघा. आनंदाचं झाड आहे हे बोगनवेली. त्या मस्त फुलं आहे. कलरफुल असले एक नंबर आहे.
फुलांचं प्रदर्शन बघायला चिल्ली पिल्ली आली शाळेतली. मस्त खेळत आहेत. बरीचशी नावं आपल्याला माहीत नाहीत. तर मस्त दिसतात ते बघा सगळी फुलांची. जुनियाचं झाड आहे बघा. सेलोसियाची झाड आहेत. सेलोसिया म्हणून नाव आहे. गुलाबाची फुलं वगैरे चिकुंड्या वेगळ्या कलरची गुलाबाची. चला आता ही माझ्या आवडीचं सेक्शन आहे. इथे सगळे पालेभाज्या फळभाज्या त्यांच्या मस्त की फुलवलेलं असतं. इथे बागमळा फळभाज्यांचा मळा असं मस्त हे फुलवलेलं असतं. इथे तुम्ही बघू शकता दोडकी बिडकी कारलं पिकलेलं आहे पण ते बी घेऊन गेलं कारलाचं. घोसाळ आहे काळा भोपळा आणि दुधी भोळा आणि काळा भोपळा एवढा मोठा लागला आहे. वांग्याची झाड आहे तिथे वांगं लागलेली आहेत. मग वेगवेगळी व्हरायटी काटेरी वांग आहे आणि ते काळा वांग तांबडा वांग लाल माठ पालक आहे कोबी आहे टोमॅटो पिकले तिकडे मिरची लागली. बट आता आपण सेकंडला सेवा आलो हे पण तुम्हाला कुंडीतली काही औषधी वनस्पती वगैरे असते ती आहेत. शकता गुलाबाची जाते गुलाबाची सगळे कलमं आहेत. कुंडीत तळले गुलाबाची झाडं बघायला मिळतात मला इथे. आणि हे शेवटचे जंगली झाडं किंवा औषधी वनस्पतींचं सेक्शन आहे. इथे तुम्ही सगळे औषधी वनस्पती बघू शकता. अननस जास्वंद गुळगुळ कटूक अडुळसा गोकर्ण फुलं दिसत नाहीत अजून. पानवेल आहे म्हणजे खायचं पान. पिंपळी इन्सुलिनचं झाड बघा इन्सुलिनचं झाड आहे. शतावरी गुळवेल औषधी सगळ्यात गुळवेल. तर ते नागकेशर आहे. नंतर इथे काळी मिरी त्याचप्रमाणे इथे वेगळी पानफुटी दुकामिनी मेडिकल प्लांट. इथे तुम्ही वेगवेगळे औषधी वनस्पतींची झाडं बघू शकता. हे शेवटचं सेक्शन आहे या एक्झिबिशनमधलं. नंतरचं शेवटचं सेक्शन म्हणजे सेकंड लास्ट सेक्शन आहे.
शेवटचं सेक्शन असतं तिथं विक्रीचं केंद्र असतं ते तुम्हाला विकत घेऊ शकता. कुंडी म्हणा, नंतर अवजारं म्हणा किंवा खतं म्हणा. तर हे इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे औषधी वनस्पतींचं आणि मसाल्याचे पदार्थांचं जी झाडं आहेत त्यांचं आहे बघ. तमालपत्र म्हणजे दालचिनीचं झाड आहे. नंतर हे आहे बासमती, त्याचप्रमाणे ते पुदिनाचं झाड आहे, अजवाईन, ओवा, इथे पुन्हा तुम्ही बघू शकता तमालपत्र, दालचिनीचं झाड आहे, ऑल स्पाइसचं झाड आहे, खाली बेलपत्राचं झाड आहे, दळचिनी दिलेलं आहे. त्या कुंडीत लावतो ते शोभेच्या वनस्पतीची तुम्हाला इथं झाडं बघू शकता. आणि आपण आता शेवटच्या सेक्शनमध्ये येऊन पोचलो आहे. हे तुम्हाला विक्री केंद्र आहेत सगळे. तुम्हाला कुंड्या म्हणा, तुम्हाला नर्सरीचे सगळे साहित्य, नर्सरीवाले ते येऊन जे स्टॉल लावतात तुम्ही साहित्य बघू शकता. पंप विंप इथे सगळे नर्सरीवाले साहित्यवाले सगळे इथे तुम्हाला कुंड्या घेऊ शकता, झाडं घेऊ शकता, वेगवेगळे झाडांच्या बिया घेऊ शकता. तर हे शेवटचं सेक्शन असतं. इथे तुम्ही मशरूमचं आहे बघा. हे 20व्या दिवशी आहे 20 डेज. मशरूम लागलेत मस्त की तिथे विकायला आहेत त्यांचं बियाणं. पर्चेसिंग आहे इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कुंड्या आहेत, वेगवेगळ्या साईजच्या कुंड्या आहेत, वेगवेगळ्या कुंड्या आहेत. ते तुम्ही झाडं विक्रीला आहेत, झाडांची रोपं म्हणा वेगवेगळे बघा. वेगवेगळे झाडांची रोपं विक्रीला आहेत. पण बरेच स्टॉल लागलेत. इकडे तुम्ही खतं, सेंद्रिय खते मिळू शकता इकडे. ऑर्गॅनिक खत आहेत सगळीकडे. नक्की भेट द्या. नंतर ते झाडांचं बिया वगैरे, फळभाज्या, नंतर हे फुलांचे पण आहेत. इकडे तुम्ही फुलांची बिया वगैरे विकत घेऊ शकता. हे स्टॉल आहे संजीवनी ॲग्रो बारामती. नंतर इकडे सगळी कुंडीमधली झाडं. ते पेरू लागलं बघा. तिथे पेरूचं झाड आहे त्याला पेरू लागलं आहे. थोडंसं छोट्या पिशवीत लावलेलं आहे त्याला पेरू आहे. इथं मोठ्या कुंड्या पण तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सगळे वेगवेगळ्या कुंड्या वेगवेगळ्या उपलब्ध आहे इथं. उपलब्ध विकायला गुलाबाची कलमं इथं तुम्ही विकत घेऊ शकता. हे बघा इथे कसं आहे कलम हे? हां, हे कसं आहे कलम? 200 रुपयाला आहे कलम. अशी वेगवेगळ्या साईजप्रमाणे वेगवेगळी किंमत आहे. आणि 200 रुपयाला एक कलम आहे. बघितलं ते मला ऑरेंज वाटलं, चांगलं वाटलं म्हणून. ओके, तिथे पण तुम्हाला तर म्हणजे हे होतं मुंबईतलं पुष्पोत्सव म्हणजे राणीच्या बागेत भरलेला आहे 6 तारीखपासून 8 तारखेपर्यंत. आजची तारीख आहे 6. आज आहे लता दिदींची पुण्यतिथी. 4थं वर्ष झालं, 4 वर्ष होऊन गेलेत आणि त्यांना चांगली अशा प्रकारे म्हणजे पुष्पोत्सवातून ही मानवंदना देण्यात आलेली आहे. सगळं संगीत रिलेटेड अशी थीम आहे. यावर्षीची थीम खरंच चांगली आहे. नक्की भेट द्या. मला कमेंट करून सांगा तुम्ही कधी भेट देता येते. आज आणि उद्या आणि परवा असे 3 दिवस हे एक्झिबिशन राहणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.